योग्य वेळी बदल हाच यशस्वीतेचा मार्ग असल्याचं प्रतिपादन उद्योजक संजय मालपानी यांनी कोपरगाव येथे केलं। मोठमोठ्या कंपन्यांनी योग्य वेळी बदल केले नाहीत म्हणून अनेक कंपन्या बंद पडल्यात। आपण सातत्यानं बदल करत राहावं हाच यशस्वीतेचा खऱ्या अर्थाने मार्ग आहे आणि त्या बदलांची सुरुवात ही अंतर्बदलातून झाली पाहिजे। ज्या क्षणी आपण बदलायचं सुरुवात करतो त्या क्षणी बदल घडल्याशिवाय राहत नाही। हा खरं गीतेचा उपदेश आहे। बदल हा जीवनातील प्रत्येक गोष्टीत यशाचा मंत्र आहे। त्या मंत्राच्या मार्गाने आपण पुढे जात राहावे असा मौलिक सल्लाही मालपानी उद्योग समूहाचे संचालक संजय मालपानी यांनी व्यापाऱ्यांना दिला। कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने कोपरगाव शहरातील समता पतसंस्थेच्या सभागृहात ग्राहक सन्मान योजनेचा बक्षीस वितरण आणि व्यापारी महासंघ शाखांचा पदाधिकारी पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संजय मालपानी बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे होते, तर व्यासपीठावर आमदार आशुतोष काळे, कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, सुधीर डागा, राजकुमार बंब, अजित लोहाडे, प्रदीप साखरे, केशव भवर, गुलशन होडे, नारायण अग्रवाल आदी उपस्थित होते। या प्रसंगी आमदार आशुतोष काळे, काका कोयटे, विवेक कोल्हे आणि संजय मालपानी यांनी मनोगत व्यक्त केली। या योजनेचं आयोजन केलं आणि याच्यामधून कूपन ज्यांचे तिथे निवडले गेले त्यांना आता आपण बक्षीस वितरण करणार आहे। त्या बक्षीस वितरणाच्या निमित्ताने उपस्थित सर्व जे विजेते आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपल्याला या बक्षीस मध्ये जे काय आपल्याला मिळालं असेल त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण व्याख्यान ऐकलं। आपल्या संगमनेरचे भूमिपुत्र त्यांचं नाव जगामध्ये त्या ठिकाणी जात आहे असे मालपानी उद्योग समूहाचे एक प्रमुख घटक संजयजी मालपानी यांचं व्याख्यान आपण या ठिकाणी ऐकलं आहे। आता नावामध्येच सगळं माल आणि पाणी म्हणजे सांगण्याची गरज नाही, सगळं त्यांना त्याची एक काय म्हणतात व्यापारामध्ये किंवा उद्योगामध्ये काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे याचं एक चांगलं त्यांच्या उद्योगामधून त्यांनी साध्य केलेलं आहे। म्हणून त्यांचा जो काही अनुभव जगामध्ये ते पाहत आहे त्याच्यामधून आपल्याला देखील एक मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे। म्हणून त्यांचं व्याख्यान आपण सर्वांनी ऐकावं। आपल्या देखील व्यापारामध्ये जे काही बदल आजच्या जगामध्ये चाललेले ते बदल आपण त्या ठिकाणी करण्यासाठी आपण प्रयत्न करावे। याच वातावरणामध्ये कोपरगावचे व्यापारी राहिले पाहिजेत। विशेषतः संजीव आमचा जो काही उद्देश होता की कोपरगावच्या बाजारपेठेमध्ये सकारात्मकता आली पाहिजे, तोच उद्योग किंवा तोच मार्गदर्शन तोच संदेश तुम्ही तुमच्या व्याख्यानातून निश्चितपणे दिलेला आहे। किती नुकसान झालं याच्यापेक्षा किती फायदा झाला, अर्धा ग्लास कसा भरलेला आहे हे व्यापाऱ्यांनी बघितलं पाहिजे। दुर्दैवानं आमच्याकडं अनेक वर्षापासून कोपरगावात काही राहिलंच नाही, कोपरगावचा व्यापार बसला, हे जे वातावरण निर्माण झालेलं होतं ते नष्ट करण्याचा आम्ही या दीपावलीमध्ये प्रयत्न केला। संजीवनी उद्योग समूह आणि कोसाका उद्योग समूहाच्या माध्यमातून जी काही ग्राहक सन्मान योजना आम्ही काढली त्याच्यामधून खूप उत्साहाचं आणि खूप सकारात्मक वातावरण या कोपरगावमध्ये निर्माण करायला आम्ही यशस्वी झालेलो आहोत। आणि त्याच्यामध्ये दुधामध्ये साखर तुमच्या व्याख्यानानं संजीव आज निश्चितपणे टाकलेली आहे। ही साखर अशीच विरघळायचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे आमच्या दुधामध्ये करू। विवेक भाईयांनी आत्ता जे काही सांगितलं मला, तुम्ही समतोल राखायचा प्रयत्न करा। एक व्यासपीठावर झालेला विनोद मी तुम्हाला सांगतो। शेजारी आशुतोष दादा बसलेले होते, फॅक्ट आहे बरं का। संजीवनी त्यांना सांगितलं की संगमनेरला येत चला। आशुतोष दादा म्हटले ते काम आम्ही संगमनेरला जायचं विवेक भाईयांकडे दिलेलं आहे। हा संगमनेरला विवेक भैया म्हटले की हे लोणीपर्यंत जातात, संगमनेरला येत नाही। दादा भैया आमचं म्हणणं आहे तुम्ही लोणीला जा, संगमनेरला जा, पण कोपरगावकरांचा विकास करा, एवढीच कोपरगावकरांच्या वतीने मी आपल्याला नम्र विनंती करतो लागेल। आणि नव तरुणांसाठी खरं तर फार आजचा दिवस आणि आजचं व्याख्यान हे महत्त्वाचं होतं। माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यात देखील अनेक कार्यक्रम आम्ही जातो, भेटतो, ऐकतो, परंतु आज एक वेगळ्या प्रकारचं
व्याख्यान निश्चितपणाने ऐकायला मला मिळालं आणि हे माझं भाग्य समजतो. खरं तर व्यापारी महासंघ नेहमीच अग्रेसर या कोपरगावच्या बाजारपेठ फुलवण्याकरता असतं आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आज व्यापारी असोसिएशननी जे काय ग्राहक सन्मान योजनेचा बक्षीस वितरण सोहळा ठेवला. खरं तर आपण बदलत्या युगामध्ये महात्मा गांधी म्हणायचे चेंज इज द ओनली थिंग विच इज कॉन्स्टंट. आणि या बदलत्या युगामध्ये जर आपण व्यापारी बांधव म्हणून जर बदललो नाही तर निश्चित रूपाने स्पर्धात्मक युगामध्ये आपण कुठंतरी मागं पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून येत्या काळाशी झुंज द्यायची असेल तर आपण आपल्या व्यक्तिमत्व विकासापलीकडं व्यक्तिमत्व विकास केल्याशिवाय आपण आपल्या व्यवसायात देखील बदल घडू शकणार नाही हे तितकंच खरं आहे. संजयजी मालपानींनी अतिशय छोट्या छोट्या माणसापासून छोट्या छोट्या कार्यपद्धतीत बदल केल्यावर कसा मोठा परिणाम होतो याचं सुंदर उदाहरणासहित त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि वास्तविक बघता आपण जर बघितलं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या व्यक्तिशा आपण आपल्या व्यक्तिगतरित्या जर बदल केला तर आपल्या भोवतीचं जग बदलल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडे येणारा जो कस्टमर आहे तो ग्राहक देवो भव. ग्राहक देवो भव, आपण त्याला देव मानतो आणि देव मानून आपण त्याला सेवा देतो. आपण तीही एक भगवंताची सेवाच करतोय हा भाव आपल्या मनात असतो. हा मूलभूत फरक आहे आपल्या व्यापार व्यवसायामध्ये आणि त्यांच्या व्यापार व्यवसायामध्ये. त्यामुळे आपला अंत कधी होणार नाही, फक्त आपला अंत होऊ नये म्हणून आपण वेळोवेळी जे बदललं पाहिजे, नाही तर मग आपलं डायनोसॉर होईल. ते डायनोसॉर बदलले नाही म्हणून संपलंय. अँबॅसेडर कारण योग्य वेळी बदल केले नाही म्हणून अँबॅसेडर केली. जे जुने लोक आहेत आमचे खुबानी जी, तुम आपके जमाने में वो लैमरेटा थी ना, लैमरेटा गाड़ी थी. हाँ कितने दिन लगते थे लैमरेटा आने को? नंबर लगाने के बाद कितने दिन लगते थे वो लैमरेटा मिलने के लिए? 5-6 महीने साल निकल जाता था, उसमें बहुत समय निकलता था. परंतु आज दिसत नाही ही गाडी मार्केटमध्ये. त्याचं एकमात्र कारण आहे त्यांनी स्वतःमध्ये बदल केले नाही, त्यांनी नवीन मॉडेल्स लॉन्च केले नाही आणि म्हणून ते संपून गेले. आपण सातत्यानं बदल करत राहणं हाच यशस्वीतेचा खऱ्या अर्थानं मार्ग आहे. आणि त्या बदलांची सुरुवात ही अंतर्बदलातून झाली पाहिजे. माझ्या आतून मी बदलायला ज्या क्षणी सुरुवात करतो त्या क्षणी हे घडल्याशिवाय राहत नाही. हाच खरं म्हणजे गीतेचा उपदेश आहे. आणि आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये यशाचा मंत्र आहे. मला वाटतं या मंत्राच्या मार्गावरून आपण निरंतर पुढे जात राहू. तुम्हा मंडळींकडून खरं खूप शिकायला मला मिळालं. समता पतसंस्था पाहिल्यानंतर इथं जे पेपरलेस काम चालत आहे आणि ज्या पद्धतीने कॉस्ट सेव्हिंग करून 900 कोटींपर्यंत या पतसंस्थेची भारी उंच उडवली आहे आणि त्यातून परत अनेक सामाजिक उत्तम कामं आज काका करतायत. हे सगळं पाहिल्यानंतर खरोखर खूप शिकण्याची इच्छा होते आणि असा हा योग मला मिळवून दिल्याबद्दल एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.